हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्रीमद भागवत महापुराण आणि श्रीमद भगवत गीता या दोन ग्रंथांविषयी माहिती पाहणार आहोत. श्रीमद भागवत महापुराण हे 18 पुराणांपैकी एक पुराण आहे. यामध्ये 12 स्कंद आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. तर श्रीमद भगवत गीता ही महाभारताचा एक भाग आहे. यामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. मित्रांनो, श्रीमद भागवत आणि भगवद्गीता ही दोन्हीही कृष्णांचेच उपदेश आहेत, परंतु श्रीमद भागवत हे कृष्णांविषयी आहे, तर भगवद्गीता ही कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे. श्रीमद भागवत हे भक्ती, प्रेम आणि कृष्णांच्या लीलांनी भरलेले पुराण आहे, ज्यामध्ये ध्रुव, प्रल्हाद, राधाकृष्ण आणि वृंदावनाच्या दिव्य कथा मनाला शांत करतात. तर भगवद्गीता हे युद्धाच्या रणांगणावर अर्जुनाला दिलेले संस्कारित, तत्वज्ञानपूर्ण आणि अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन आहे. भगवद्गीतेमध्ये जीवन कसे जगावे, कर्तव्य कसे पार पाडावे, मन कसे नियंत्रित करावे आणि आत्मज्ञान काय आहे हे कृष्ण स्वतः स्पष्ट करतात. भागवत हृदय शुद्ध करते, तर गीता बुद्धी शुद्ध करते. एक आपल्याला देवाशी जोडते आणि दुसरे आपल्याला स्वतःशी जोडते. म्हणूनच या दोन्ही ग्रंथांमधून मन आणि जीवन दोन्हीही सुंदर घडतात.